गणरायाला 10व्या दिवसानंतर आज पुण्यनगरीत निरोप दिला जाणार आहे। यासाठी पुण्यनगरी सज्ज झालेली आहे। संपूर्ण पुण्यनगरीत रांगोळ्यांच्या पायघड्या घालत ढोल ताशाच्या गजरात पुण्यनगरीमध्ये आज गणरायाला निरोप दिला जाणार आहे। मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीला आज पहाटेपासून भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। मानाच्या गणपतीचं आज वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे, त्यानंतर निरोप दिला जाणार आहे। आपल्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष आहेत। कशा पद्धतीने हा सगळा सोहळा राहणार आहे, काय भावना आहे आज 10 दिवसानंतर बाप्पा पुण्यनगरीतून निरोप घेत आहेत? 132 वर्षाची सक्षम परंपरा असणारा असा हा गणेशोत्सव त्याची आज सांगता आहे। आज पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होऊन भक्त भाविक खांद्यावर नेतात। ही 132 वर्षाची परंपरा आहे। त्या परंपरेला साजेसच आपण विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करणार आहोत। रुद्रगर्जना, रमणबाग आणि परशुराम हे डोल पथक असताना आपल्याबरोबर नगारा आणि तुतारीचं पण वादन होणार आहे। हे करत असताना सामाजिक संदेश जो आहे प्रबोधनाचा, कारण गणेशोत्सवाचा मूळ उद्देश जो आहे तो समाजाचं संघटन धर्माच्या छत्रछायेखाली करून समाजाचं प्रबोधन करणं, तर तो सक्षमपणे आपण आता देणार आहोत। नक्कीच धार्मिक परंपरा आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम हा मानाचा गणपती जो आहे त्या माध्यमातून केलं जाणार आहे। बाप्पाला आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे। बाप्पा वाजत गाजत या ठिकाणी पुढं निरोप घेण्यासाठी जाणार आहे। त्यासाठीची या ठिकाणी जय्यत तयारी आहे। पुण्याच्या मानाच्या या गणपतीचा काहीच वेळामध्ये या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, कसबा गणपती, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।